नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज डंका पैसापुरा आणि आपल्या विशेष बिझनेस बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या महत्त्वाकांक्षी रोडमॅप हा देशासमोर ठेवला आहे। हा रोडमॅप केवळ GDP वाढीपुरता मर्यादित नाही, जागतिक दर्जाच्या कंपन्या, मजबूत बँकिंग व्यवस्था, फार्मा, ऊर्जा, AI, सेमीकंडक्टर उत्पादन, संरक्षण, कृषी आणि कौशल्य विकास अशा अनेक क्षेत्रांना एकाच आर्थिक साखळीत जोडण्याचा प्रयत्न या दृष्टिकोनातून झाला आहे। आणि आजच्या पैसापुरांमध्ये आपण याच रोडमॅपचा आर्थिक अर्थ समजून घेणार आहोत। सर्वात आधी भारताच्या कॉर्पोरेट ताकदीबद्दल बोलूया। 2047 पर्यंत फॉर्च्यून ग्लोबल 500 मध्ये भारताच्या 50 कंपन्या असाव्या हे मोठं लक्ष्य मांडण्यात आलं आहे। सध्या या यादीत भारताच्या मोजक्या कंपन्या आहेत। रिलायन्स इंडस्ट्रीज, LIC, इंडियन ऑइल, SBI, ONGC, टाटा मोटर्स, BPCL आणि इतर काही कंपन्या जागतिक पातळीवर स्थान निर्माण करत आहेत। पण 50 कंपन्यांचं लक्ष्य म्हणजे फक्त यादीतील संख्या वाढवणं नाही, तर भारतातून मोठ्या प्रमाणावर जागतिक कंपन्या निर्माण करणं हा त्यामागचा उद्देश आहे। त्यासाठी निर्यात वाढवावी लागेल, संशोधन आणि विकासावर गुंतवणूक करावी लागेल, जागतिक दर्जाचे उत्पादन तयार करावे लागतील आणि भारतीय कंपन्यांना परदेशी बाजारपेठेत आक्रमकपणे विस्तार हा करावा लागेल। यामध्ये MSME आणि स्टार्टअप्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल। आजची छोटी कंपनी उद्याची जागतिक कंपनी बनू शकते। त्यामुळे मोठ्या उद्योगांसोबतच छोट्या आणि मध्यम उद्योगांची निर्मिती क्षमता वाढवणं, तंत्रज्ञान स्वीकारणं आणि जागतिक पुरवठा साखळीत त्यांचा सहभाग वाढवणं हा विकसित भारताचा महत्त्वाचा भाग ठरणार आहे। आता वळूया बँकिंग क्षेत्राकडे। जगातील टॉप 5 बँकांमध्ये किमान एक भारतीय बँकेचा समावेश व्हावा हे आणखी एक महत्त्वाकांक्षी लक्ष्य आहे। भारताची बँकिंग व्यवस्था मोठी होत असली तरी जागतिक स्तरावर त्याचा आकार, भांडवल, आंतरराष्ट्रीय व्यवसाय, तंत्रज्ञान आणि जोखीम व्यवस्थापासून या बाबतीत अजून देखील मोठा पल्ला या बँकिंग व्यवस्थेला गाठायचा आहे। भारतीय बँक जागतिक टॉप 5 मध्ये गेली तर त्याचा फायदा केवळ बँकेला होणार नाही, मोठ्या उद्योगांना दीर्घकालीन भांडवल मिळेल, पायाभूत सुविधा प्रकल्पांना वित्त पुरवठा वाढेल, भारतीय कंपन्यांना परदेशात विस्तारासाठी आर्थिक साथ मिळेल आणि डिजिटल फायनान्समधील भारताची ताकद ही जगासमोर पुन्हा येईल। यानंतर पाहूया फार्मा क्षेत्र। भारताला जगाची फार्मसी असं म्हटलं जातं। जेनेरिक औषधांच्या उत्पादनात भारताची मोठी ताकद ही अजूनही कायम आहे। पण आता पुढचा टप्पा आहे संशोधन, बायोटेक्नॉलॉजी, नवीन औषधं, लसी, बायोमिसलर्स आणि अत्याधुनिक वैद्यकीय उत्पादनामध्ये जागतिक नेतृत्व पुन्हा एकदा मिळवायचं आहे। म्हणून जगातील टॉप 5 फार्मा कंपन्यांमध्ये भारतीय कंपनी असणं हे केवळ प्रतिष्ठेचं लक्ष्य नाही, तर भारताला उत्पादन केंद्रातून संशोधन नवोन्मेष केंद्र बनवण्याची दिशा आहे। पण उद्योग वाढवायचे असतील तर सर्वात आधी लागते ती ऊर्जा। आज कारखाने, डेटा सेंटर, इलेक्ट्रॉनिक वाहन, सेमीकंडक्टर, स्टील, सिमेंट, संरक्षण आणि AI या प्रत्येक क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर सातत्यपूर्ण वीज आवश्यक असते। म्हणून 2047 पर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जा क्षमता उभारण्याचं लक्ष्य अत्यंत महत्त्वाचं ठरतं। भारताची सध्या अणुऊर्जा क्षमता ही सुमारे 8.78 गिगावॅट इतकी आहे। म्हणजे 100 गिगावॅटपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला अजून आताच्या क्षमतेत 11 पटाहून अधिकची वाढ ही करावी लागेल। यासाठी मोठ्या नवीन अणुभट्ट्या, स्वदेशी तंत्रज्ञान, मनुष्य बळ, सुरक्षा व्यवस्था, प्रसारण यंत्रणा आणि मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता असते। सौर आणि पवन ऊर्जेसोबत अणुऊर्जा हा स्थिर ऊर्जा पुरवठ्याचा महत्त्वाचा आधार आहे। म्हणजे 100 गिगावॅट अणुऊर्जा हे केवळ ऊर्जा क्षेत्राचं लक्ष्य नाही, ते भारताच्या भविष्यातील औद्योगिक विस्ताराचा पाया आहे। आता येतो संपूर्ण रोडमॅपमधील सर्वात वेगाने बदलणारा भाग, तो म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता। पुढील एका वर्षात 1 कोटी युवकांना AIचं प्रशिक्षण देण्याचं लक्ष्य यावेळी मांडण्यात आलं। AIचा वापर आता केवळ तंत्रज्ञान क्षेत्रापुरता मर्यादित नाही, आरोग्य, बँकिंग, शेती, उत्पादन, शिक्षण, संरक्षण, वाहतूक आणि प्रशासन अशा जवळपास प्रत्येक क्षेत्रात त्याचा वापर हा वाढत आहे। म्हणूनच AI प्रशिक्षण केवळ कोडिंगचं शिकवण नाही, तर उत्पादकता वाढवणं, नवीन रोजगार तयार करणं आणि भारतीय तरुणांना भविष्यातील अर्थव्यवस्थेसाठी तयार करणं हा देखील त्यामागचा उद्देश आहे। आणि AIच्या मागे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे सेमीकंडक्टर। मोबाईलपासून कारपर्यंत, ATM पासून विमानापर्यंत आणि AIच्या पासून संरक्षण तंत्रज्ञानापर्यंत सर्वांमध्ये चिप्सचा वापर हा होत असतो। त्यामुळे सेमीकंडक्टरमध्ये आत्मनिर्भरता ही आता केवळ तंत्रज्ञानाची बाब राहिली नाही, ती आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षेची गरज बनली आहे।
13 ऑगस्टपर्यंत 6 राज्यांमध्ये 12 सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून त्यामध्ये 1.64 लाख कोटी रुपयांपेक्षाची जास्त गुंतवणूक झाल्याची माहिती आहे. पुढील काही वर्षात आणखी प्रकल्प उभारण्याचं लक्ष्य आहे. यातून आयात कमी होण्यासोबतच इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, AI, संरक्षण आणि अंतराळ उद्योगांना चालना मिळू शकते. मात्र फक्त चिप प्लांट पुरेसा नाही. डिझाईन, संशोधन, पॅकेजिंग, चाचणी, विशेष रसायने, उपकरणं आणि कुशल मनुष्यबळ अशी संपूर्ण इकोसिस्टीम ही उभारावी लागेल. आणि इथूनच आपण पोहोचतो एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे, निर्मिती क्षमता. भारताला विकसित राष्ट्र बनायचं असेल तर केवळ सेवा क्षेत्राच्या जोरावर हा प्रवास पूर्ण होणार नाही. देशाची निर्मिती क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढवावी लागेल. मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक वाहन, बॅटरी, औषधं, सौर उपकरणं, मशिनरी आणि सेमीकंडक्टरपासून ते अत्याधुनिक औद्योगिक उत्पादनापर्यंत मेड इन इंडियाची क्षमता वाढवणं अत्यंत आवश्यक आहे. निर्मिती क्षमता वाढली की त्याचा परिणाम एका क्षेत्रापुरता मर्यादित राहत नाही. कारखाने उभे राहतात, पुरवठादार उद्योग वाढतात, रोजगार निर्माण होतो, निर्यात वाढते, लॉजिस्टिक आणि सेवा क्षेत्राला चालना मिळते आणि सरकारचा महसूल वाढतो. म्हणूनच विकसित भारताच्या रोडमॅपमध्ये उत्पादन वाढवण्यासोबतच निर्मिती क्षमता, उत्पादकता, गुणवत्ता आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढवणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आता या साखळीत आणखी एक मोठा घटक जोडला जातो, तो म्हणजे कृषी. भारताची अर्थव्यवस्था विकसित होत असताना कृषी क्षेत्र मागे राहून चालणार नाही. कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढवणं, उत्पादकता सुधारणं, अन्न प्रक्रियेला चालना देणं आणि शेतमालाला अधिक मूल्य मिळवून देणं हा विकसित भारताचा महत्त्वाचा भाग असेल. शेतीत आधुनिक तंत्रज्ञान, AI, ड्रोन, सिंचन, उत्तम बियाणं, साठवणूक क्षमता, कोल्ड चेन आणि अन्न प्रक्रिया यांचा वापर हा एकाच वेळी उत्पादन आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याची क्षमता निर्माण होऊ शकते. शेतीचं उत्पादन वाढलं आणि त्यावर अन्न प्रक्रिया उद्योग उभे राहिले तर ग्रामीण भागात रोजगार निर्माण होतील. शेतमालाची नासाडी कमी होईल आणि देशांतर्गत बाजारासोबतच निर्यातीची क्षमता देखील मोठ्या प्रमाणावर वाढेल. म्हणजेच विकसित भारताची आर्थिक साखळी शेतातून कारखान्यापर्यंत पोहोचत असते. शेतात उत्पादन वाढेल, कारखान्यात निर्मिती वाढेल, तंत्रज्ञानामुळे उत्पादकता वाढेल आणि जागतिक बाजारात निर्यात वाढेल. याचा व्यापक दृष्टिकोनातून शक्तीची सप्तधारा अशी महत्त्वाची भूमिका समोर येते. उत्पादन क्षेत्र आणि अन्न प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, पायाभूत सुविधा, संरक्षण, ग्रीन आणि ब्लू इकॉनॉमी तसेच भारताची सॉफ्ट पॉवर या सर्व क्षेत्रांना एकत्र पुढे नेण्याचा प्रयत्न या संकल्पनेतून समोर येतो. याचा अर्थ भारताची अर्थव्यवस्था एका क्षेत्रावर अवलंबून राहणार नाही. शेती ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देईल, उत्पादन, रोजगार आणि निर्यात वाढवेल, तंत्रज्ञान उत्पादकता वाढवेल, पायाभूत सुविधा व्यवसायाची किंमत कमी करतील, संरक्षण, उत्पादन, सामरिक आणि औद्योगिक ताकद वाढवेल, ग्रीन इकॉनॉमी भविष्यातील संधी निर्माण करेल. आणि याच नंतर आता पाहूया संरक्षण क्षेत्राकडे. भारताला केवळ संरक्षण साहित्याचा ग्राहक न राहता आता मोठा संरक्षण उत्पादक आणि निर्यातदार देश बनावा लागणार आहे. लढाऊ विमान, हेलिकॉप्टर, क्षेपणास्त्र, ड्रोन, रडार आणि इलेक्ट्रॉनिक पणारीपासून ते अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानापर्यंत देशांतर्गत निर्मिती वाढवणं अत्यंत आवश्यक आहे. यातून आत्मनिर्भरतेसोबतच मोठ्या कंपन्या, स्टार्टअप, संशोधन आणि रोजगाराच्या संधी वाढू शकतात. यानंतर ग्रीन हायड्रोजन, जड उद्योग, स्टील, खतं, रसायनं, शिपिंग आणि वाहतूक क्षेत्रासाठी भविष्यात स्वच्छ इंधनाची गरज ही वाढणार आहे. ग्रीन हायड्रोजन भारतासाठी कार्बन उत्सर्जन कमी करण्यासोबतच नव्या जागतिक बाजारपेठेची संधी निर्माण करू शकतो. या सगळ्यांना जोडणारा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जागतिक पुरवठा साखळी. जगातील कंपन्यांचे पर्यायी उत्पादन केंद्र ही शोधत असताना China+1 यामुळे भारतासमोर एक मोठी संधी निर्माण झाली आहे. मात्र त्यासाठी जमीन, वीज, बंदरे, रस्ते, रेल्वे, लॉजिस्टिक, डिजिटल सुविधा, कुशल मनुष्यबळ आणि व्यवसाय सुलभतेचं वातावरण मजबूत करावं लागेल. मोठी कंपनी भारतात आली की तिच्यासोबतच शेकडो, हजारो पुरवठादार, उद्योग हे उभे राहतात. त्यामुळे एका मोठ्या कारखान्याचा परिणाम त्याच्या 4 भिंतीपलीकडे संपूर्ण अर्थव्यवस्थेवर हा होत असतो. पण ही संधी मिळवण्यासाठी आव्हान देखील तितकेच मोठे असते. मोठी घोषणा करणं सोपं असतं, प्रकल्प वेळेत पूर्ण करणं हे कठीण असतं. जमीन, पर्यावरणीय मंजुरी, वित्त पुरवठा, पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळ यांची उपलब्धता ही खरी परीक्षा असते. जागतिक स्पर्धा देखील तीव्र आहे. अमेरिका, चीन, जपान, दक्षिण कोरिया, तैवान आणि युरोपसह अनेक देश AI, सेमीकंडक्टर, बॅटरी, इलेक्ट्रॉनिक वाहन आणि स्वच्छ ऊर्जेत मोठी गुंतवणूक करत आहेत. म्हणून भारताला केवळ स्वस्त उत्पादन नव्हे, कमी खर्च, उच्च गुणवत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ यांचं संतुलन हे साधावं लागणार आहे.
आता या संपूर्ण चित्राकडे एकत्रित पाहिलं तर काही आकडे विशेष लक्षात राहतात. 50 फॉर्च्यून ग्लोबल 500 कंपनीज, जगातील टॉप 5मध्ये भारतीय बँका, टॉप 5मध्ये भारतीय फार्मा कंपनी, 100 गिगावॅट अणुऊर्जा, 1 कोटी AI प्रशिक्षित युवक, सेमीकंडक्टर क्षेत्रात 1.64 लाख कोटी रुपयांपेक्षाची जास्त गुंतवणूक. हे फक्त आकडे नाहीत, या प्रत्येक आकड्यामागे रोजगार, उद्योग, तंत्रज्ञान, निर्यात, उत्पादन क्षमता आणि भारताच्या जागतिक आर्थिक स्थानात होणारा बदल हा दडलेला आहे. आणि म्हणूनच विकसित भारताचा खरा अर्थ केवळ मोठा GDP नाही, तर भारताला मोठ्या जागतिक आर्थिक स्थैर्याची चांगली रणनीती असू शकते. भारताची जुलै महिन्यातील एकूण वस्तू निर्यात ही 19.73% वाढून 44.24 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी झाली. मात्र आयात ही 17.52% वाढून 30.98 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी राहिली. म्हणजेच निर्यातीचा वेग आहे, पण आयातीचा वेग त्याहून अधिक आहे. त्यामुळे भारताला पुढील काळात उत्पादन क्षमता, तंत्रज्ञान आणि मूल्यवर्धित निर्यात या तिन्ही गोष्टींवर भर द्यावा लागणार आहे. आता या मोठ्या जागतिक व्यापाराच्या चित्रातून थेट ग्राहकांच्या रोजच्या जीवनाशी जोडलेल्या बाजारपेठेकडे वळूया. क्विक कॉमर्स ग्राहकांच्या खरेदीची पद्धत ही बदलत आहे. क्विक कॉमर्सने ग्राहकांच्या खरेदीची पद्धत बदलली आहे. अर्थ घरपोच मिळण्याची सुविधा आता शहरी ग्राहकांसाठी सामान्य झाली आहे. पण या मॉडेलमध्ये वेग जितका महत्त्वाचा तितकेच अन्न सुरक्षाचे आहे. महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाने 13 ऑगस्ट रोजी क्विक कॉमर्स कंपन्यांच्या डार्क स्टोअर्सची विशेष तपासणी मोहीम राबवली. महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासन रोजी क्विक कॉमर्स कंपन्यांच्या डार्क स्टोअर्सची विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत 86